मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता पुन्हा एक वाद उफाळून आलाय। महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। 2016 मध्ये सुरू झालेल्या डीबीटी योजनेला त्यांनी बंद करून एक नवा वाद उभा केला आहे आणि या वादामुळे त्यांच्या अडचणी आता वाढणार आहेत। मित्रांनो, या घोटाळ्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरला एक मोठा धक्का बसू शकतो। या प्रकरणात न्यायालयानं सरकारला धारेवर धरला आहे आणि त्यांना 2 आठवड्यात स्पष्ट उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। तर नेमकं या प्रकरणात काय घडलंय, कृषी पंपाचा हा घोटाळा किती मोठा घोटाळा आहे आणि यामुळे आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार का, हेच आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, राजेंद्र म्हात्रे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे। 5 डिसेंबर 2016 मध्ये राज्य सरकारनं एक महत्वाची योजना सुरू केली होती, ती होती डीबीटी योजना। या योजनेचा उद्देश होता सबसिडी किंवा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असे। या योजनेमुळे मध्यस्थांमुळे होणारा भ्रष्टाचार कमी झाला आणि शेतकऱ्यांना अधिक फायदे मिळाले। पण या योजनेला अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळं उलटलं आहे। विचार करा, अशी योजना अचानक बंद केली गेली आणि त्यातही काय समस्या निर्माण झाल्या। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळात हे सर्व बदलले। त्यावेळी त्यांनी डीबीटी योजना बंद करून सरकारने स्वतः साहित्य खरेदी करण्याचं ठरवलं। सरकारनं 103.95 कोटी रुपये मंजूर केले आणि या रकमेतून विविध कृषी साहित्य खरेदी करायला सुरुवात केली। आता या खरेदीत काय काय झालंय ते पाहूयात। सरकारनं जे खरेदी केले त्यात फवारणी कृषी पंपावर अनेक प्रश्न उठले। यवतमाळ मधल्या एका विक्रेत्याकडून हाच पंप 2650 रुपयांना मिळत होता, पण सरकारनं 3425 रुपयांना त्या पंपाची खरेदी केली, म्हणजे सरकारनं 775 रुपये जास्त दिले। इतक्या मोठ्या खरेदीवर सरकारला सवलती मिळायला हव्या होत्या, पण त्याऐवजी ते महागात कसं खरेदी करू शकले, हे सर्व पाहून अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत। शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी सुरू केलेली योजना आता भ्रष्टाचाराचं कारण बनली आणि जरा विचार करा, 104 कोटी रुपयांची खरेदी इतक्या महाग दरांनी काय केली। या खरेदीमुळे राज्याच्या खजिन्याचा बराच वापर झालाय। सरकारच्या खर्चामुळे लोकांना काहीतरी शंका येणं अगदी साहजिकच आहे। मंडळी, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला कठोरपणे धारेवर धरलं आहे। न्यायालयानं सरकारला 2 आठवड्याच्या आत याबाबत स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे। त्यांनी सरकारला विचारलं आहे की या धोरणात बदल करण्याचे काय कारण होते आणि या पंपाची खरेदी महाग कशी केली गेली। याचिकेतील एक महत्वाचा मुद्दा असाही आहे की सरकारनं अशी मोठी खरेदी का केली आणि त्यातील खरेदीत त्याला त्याचा मूळ किमतीत सवलत का मिळाली नाही आणि सरकारला त्या खरेदीमध्ये कोणतेही लाभ मिळण्यासाठी अधिक जागरूक होणं आवश्यक होतं, पण सरकारनं या बदलाचा योग्य आधार दिला का। आता मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न येतो, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो का। याचिकेतील आरोपानुसार धनंजय मुंडे यांनी खरेदीचे धोरण बदलून सरकारी निधीचा अपव्यय केला आहे। सरकारचा निधी महाग दराने खरेदी करण्यात वापरणं आणि त्यातही शेतकऱ्यांना त्याचा फायदा न होणं हे गंभीर आरोप आहेत। यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। कृषी पंपाच्या या घोटाळ्यात जर ते का दोषी ठरले तर त्यांना राजीनामाही द्यावा लागू शकतो। या प्रकरणाचं पुढे काय होणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे। धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागतो का की ते स्वतःला निर्दोष ठरवतात, हे पुढच्या आठवड्यात कळेलच। मंडळी, या प्रकरणात तुम्ही काय विचार करता? धनंजय मुंडे यांना या घोटाळ्याचा किती फटका बसू शकतो? या प्रकरणातील आरोपांची सत्यता काय असू शकते? सरकारचा जो खरेदी धोरण बदलण्याचा निर्णय होता तो योग्य होता का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मत प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आपल्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।